शेतकऱ्यांसाठी एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याबाबत मोठी घोषणा. शासन निर्णय जाहीर. 18 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरता मोहीम राबवण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर राज्यात ॲग्रिस्टॅक अंतर्गत तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय.डी. कृषी विभागाच्या सर्व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे. अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना 7 सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद केले जाते. तथापि शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करताना सर्व खातेदाराच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमिनीची अचूक जोडणी करण्याकरता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याचा हिश्श्याची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजन करता मोहीम राबवण्याचे निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर शासन परिपत्रक असे आहे की राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय.डी. कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे. तथापि अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना 7 सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद केले जाते. परंतु शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय.डी. निर्माण करताना सर्व खातेदाराच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते. त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय.डी. निर्माण करताना शेतजमिनीची अचूक जोडणी करता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे. सामायिक खात्यातील व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची शेतजमिनीचे क्षेत्र नमूद नसल्याने सद्यस्थितीत ॲग्रिस्टॅक संकल्पना राबवताना जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये फेरफार नोंद आणि पीक पाहणी नोंद तर करताना अडचणी येतात. त्याकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी. 1, 2, 3, 4 आणि 5 आपण क्रमांक पाहूया. पहिला आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य असेल. यासाठी नागरिकांना लेखी व सार्वजनिक स्वरूपात आवाहन करण्यात यावे. 2 नंबरचा आहे तालुका मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करून एकाहून अधिक सहधारक असलेल्या शेतजमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरता मोहिमा राबवण्यात याव्या. आता 3 नंबरचा आहे एकूण अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरता प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्या. 4 नंबरचा आहे की याबाबत क्षेत्रीय जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. 5 नंबरचा आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तसेच धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 च्या तरतुदी व नियमाचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी असं या ठिकाणी या जी.आर.मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.